श्री स्वामी समर्थ. चला आपण आज काय करू, गावाकडल्या वरण बट्ट्या करू. भाजून वरण बट्टी छान लागती आणि पटकन होती, सोपी पण आहे करायला आणि जास्त सामान पण नाही लागत, लवकर होती. चला तर मग अगोदर बघू, मग गप्पा मारू. हे बघा, एका ताटामध्ये मी 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये ओवा 1 ते 1.5 चमचा मॅश करून टाकला आहे. 1 चमचा खायचा सोडा टाकला आणि 1 चमचा चवीनुसार मीठ टाकलं आहे. एकीकडे कडक करायला तेल ठेवलं होतं, ते तेल पण मी 2 ते 3 चमचे कडक तेल त्याच्यात ओतलं आणि त्याला छानसं मॅश करून घेतलं. म्हणजे हलकं होईपर्यंत चोळून घेतलं, म्हणजे बट्ट्या पण हलक्या होतात आणि नरम पण होतात. त्यामुळे ह्या वरणबट्ट्यांना आम्ही पहिलं खूप करायचो गावाकडं. हो, आमच्या मळ्यामध्ये अशा बट्ट्या खूप व्हायच्या. आमच्या घरी पाहुणे यायचे असले, सिटीचे पाहुणे कोणी यायचे असेल तर आम्ही मळ्यामध्ये ह्या बट्ट्या नक्की करायचो नेहमी. आमचा मळा जवळ आहे ना, त्यामुळे मळा म्हणजे वाडाच आहे, गुरांचा वारा, ढोरं वगैरे असायचे त्याच्यामध्ये. त्या वाड्यामध्ये, वाडा असं मोठा वाडा आहे आमचा, त्या वाड्यामध्ये आम्ही अशा बट्ट्या म्हणजे तशा थापून बट्ट्या, थापून हे असायचं गवऱ्या, तर त्या गवऱ्या अशा भाजायच्या, म्हणजे हे करायच्या, पेटवायच्या, त्याला अशा आर पाडायचा त्याचा लालसर, असा तिंबून, असा उंडा तिंबून बट्ट्या करायचो. आणि त्याच्यात वरण वगैरे घरी शिजून न्यायचो, वरणाला तिथं फोडणी द्यायचो. हे बघा, आता काय झालेलं आहे, मस्त तिंबून घ्यायचं हे पीठ, छान असं घट्टसर तिंबून घ्यायचं. म्हणजे घट्ट झालं ना की मग त्या बट्ट्या अशा चिटकत नाही आणि छान होतात त्या. आणि त्याचे काय करायचं, छोटे छोटे गोळे करून घ्या. जसं आपण पोळीला लाटतो का, तशी पोळी लाटून घ्यायची. त्यामध्ये तेल लावायचं चांगलं सगळीकडून, त्याची दुमती करून असं करून, म्हणजे पुडाची आपण पोळी करतो का पुडाच्या, तशा पोळ्यासारखं करून गोल गोल छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. हे बघा, मी दाखवते ना, तसे करून घ्या. आतूनच तेल लावा, कारण बाहेरून तेल नका लावू, कारण की बाहेरून तेल लावलं की त्या बट्ट्या जास्त जळतात, डाग पडतात त्याला, म्हणून ना बाहेरून नका लावू, आतूनच लावा, छान लावा. आणि असं तिंबून छोटे छोटे गोळे करून घ्या. ह्या बट्ट्या वरणासोबत, आता विदर्भात ह्या बट्ट्यासोबत ना वांग्याची भाजी पण करतात. त्यांच्याकडं वरण काहीतरी वेगळंच म्हणतात, रोडगे म्हणतात, रोडगे करायचे. त्याच्यासोबत ते काय करायचे, घट्ट अशी वांग्याची भाजी करतात. पण आमच्या इकडं ना याच्यासोबत वरणच करतात, वरण बट्टी असं चुरून खायला, थोडंसं पतलं असून छान लागतं. तुमच्या इकडं काय करतात त्याच्यासोबत, आणि काय म्हणतात त्या बट्ट्याला तुमच्याकडं? आमच्या इकडं तर याला ना वरण बट्ट्याच म्हणतात. डाळबट्टी म्हणतात खरं तर गावाकडं. डाळबट्टीचंच कार्यक्रम करायचं असं म्हणायचं. डाळबट्टी असतंच आमच्याकडे, असे हुरडा वगैरे असला ना की अशा वरणबट्ट्या करतात. अजूनही करतात गावाकडं. अशी हुरडा पार्टी द्यायची असली ना की या वरणबट्ट्या नक्की असतात गावाकडं. गवऱ्यावरल्या असे असतात, पण आता गवऱ्या वगैरे शक्य नाही, त्यामुळे आता जे आहे आपल्याकडं तेच. मग आता गावाकडली तर चव सर नाही येणार, पण जे आहे ते. चला तर मग या गॅसवर आता ओव्हन ठेवूया. याला काय म्हणतात तुमच्याकडं? आमच्याकडं बट्ट्या पात्र म्हणतात त्याला. ते ठेवायचं, त्याच्यावर जी जाळी आहे ना त्याला मस्त तेल लावून घ्यायचं, म्हणजे त्या बट्ट्या चिटकत नाही. आणि त्यावर एक एक बट्टी ठेवून घ्यायची. हे बघा मी कशी ठेवते, तशा ठेवा. बऱ्याचशा बट्ट्या बसतात त्याच्यामध्ये, एकदाच 4-5 माणसाच्या तर बट्ट्या नक्कीच होतात एकदाच. हां, अशा ठेवून घ्यायच्या आणि 1 ते 1.5 मिनिटं ठेवल्या ना की त्या अशा उलट्या करायच्या. असे जशी पोळी आपण खालीवर करतो का, तशा खालीवर करायच्या. हाताला चटका असेल तर चिमटा घ्या, पण मी तर हातानेच करते. अशा हे करून बघा, आता कशा खालीवर करून घ्या. फक्त मधल्या जरा जास्त लवकर भाजतात, बाजूच्या थोड्याशा दमाने भाजतात, पण छान लागतात. बघा,
अशा भाजून घ्यायच्या सगळीकडून व्यवस्थित हे करून. अशा ते गॅसवर व्यवस्थित बसत नाही ना ते, त्यामुळे थोडंसं हे होतं, तर हलतं ते जास्त. माझं खूप जुनं असल्यामुळे अशा लालसर भाजून घेतल्या. हे बघा खालीवर करून मी भाजून घेतल्या. हे बघा व्यवस्थित भाजतात त्या सगळ्या, खालीवर पटपट पटपट करावं लागतात थोड्याशा. आणि त्यामध्ये थोडं झाकण ठेवा. 10 ते 5 मिनटं ठेवलं बस, 5 ते 7 मिनटंच ठेवा. गॅस थोडा स्लो करा एकदम, म्हणजे त्या बट्ट्या फक्त आतूनच भाजल्या जातील, अशा वरून हे नाही जळणार नाही. हे बघा मस्त भाजल्यात बघा. आता थोड्याशा मधात असल्यामुळे कुठे कुठे थोडासा डाग लागला आहे बघा, पण मस्त भाजल्यात. आणि त्यामध्ये ना अशा उलतात त्या आपोआप. त्यामध्ये 2 ते 3 चमचे टाकून तूप टाकून अशा थोड्याशा खाली अशा हे करून घ्या, म्हणजे काय सगळीकडं तूप पसरण. आणि एका डब्यामध्ये भरून घ्या. हे बघा बघा कशा आपोआप फुटलेल्या आहेत त्या. हे बघा किती मस्त भाजल्यात आतून बघा, बिलकुल कच्च्या नाही राहत. थोडीशी मेहनत लागती पण कच्च्या नाही राहत. आता बट्ट्यावाल्या म्हणल्यावर वरण तर येणारच ना. हे बघा आता मी कुकरमध्ये हे टाकले तेल, कुकरमध्ये डाळ टाकली 1 वाटी, आणि टमाटर कोथिंबीर चिरून घेतली. आता बघा 4 शिट्ट्या झाल्यात माझ्या. त्याच वरण बघा मस्त शिजलं आहे. आणि हो, हे वरण घरचं डाळ आहे, त्यामुळे थोडीशी त्याच्यात डोळ वगैरे राहिलेले आहेत, काही हरकत नाही. हे बघा 3 उबळ्यात तेल टाकलं, त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकली, आणि ते टमाटर आहे ना 1 चिरलेलं ते पण टाकून घेतलं. ते मस्त हलवून घ्या, लाल होईपर्यंत हला, म्हणजे काय होतं ते टमाटर आहे ना त्याचा आंबूसपणा मस्त वरणात उतरतो. त्यामध्ये आता काळा मसाला, प्रवीण, गरम मसाला टाकून ना डबल एकदा चांगलं हलवून घ्या सगळं व्यवस्थित. 1 मिनिट हलवा, म्हणजे काय होतं चांगलं तेलामध्ये परततं ते. आता त्यामध्ये 1 चमचा बुरकी टाका, ती पण हलवून घ्या मस्त. आता मस्त कोथिंबीर टाका, थोडीशी का टाका कोथिंबीर, कारण वरी पण टाकणार आहोत आपण. त्यामध्ये ती शिजलेली डाळ टाका. 1 मिनिट डबल हलवून घ्या थोडीशी डाळ, चांगली थोडीशी अशी गरम होईपर्यंत हलवा, म्हणजे त्याला तर्री येते. 1 तांब्या भरून पाणी टाका मग. हे बघा मस्त शिजली. आता 1 तांब्या पाणी टाका. हे बघा मस्त आता पतली डाळ झाली. चवीनुसार मीठ टाका, आणि मस्त उकळी एक उकळी येईपर्यंत ठेवा. हे बघा उकळी आली आता त्याच्यात थोडी कोथिंबीर टाका. आणि बघा आता ताटामध्ये कांदा, लिंबू, वरण बट्टी, फिक्कं वरण हे सगळं टाकलं. मस्त गरम गरम खायला खूप मजा येते. आणि कशी झाली तर हे सांगा मला, नक्की घरी बनवून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.